कसंही करून आज दिवाण साहेबांना गाठलं पाहिजे. ते बघा दिवाण साहेब इथेच येत आहेत. काय बाबूराव आबासाहेब, आज सकाळी सकाळीच तुमच्याकडेच निघालो होतो. बरं. उशिरा आलो तर आपण सापडत नाही. व्यस्त असता इंग्रज अधिकाऱ्यांसोबत आणि त्यांच्यासमोर तुमच्याशी बोलण्याची आमची छाती नाही होत. का? तीही माणसंच आहेत की. माणसंच, पण गोरी. त्यांच्या मनातलं काळबेरं ओळखता येत नाही आम्हाला. त्यामुळे त्यांच्यापासून 4 हात लांब राहणंच पसंत करतो आम्ही. काय बाबूराव? अहो पण दिवाण साहेब. हे बघा बाबूराव आबासाहेब, गोऱ्या साहेबांबरोबर उठबस असली म्हणून काय झालं? तुम्ही आम्हाला साहेब म्हणण्याचं कारण नाही. म्हणावंच लागतं बाप्पा. त्यांनी चांगले संबंध टिकून राहतात. बरं, सकाळी सकाळी इकडे कुठे? दिवाण साहेब, तुम्ही आम्हाला आमचे पैसे देणं लागतात आणि आजच्या दिवशीचा वायदा केला होता आपण. वायदा केला होता? हो. कधी? मला तर आठवत नाही. दिवाण साहेब? हो दिवाण साहेब, तुम्ही आमचे पैसे देणार आहात हे तरी तुम्हाला आठवतंय ना? हो आठवतंय आठवतंय, पण ते उद्या आठवेल की नाही ठाऊक नाही. दिवाण साहेब? या प्रवासात सारी हाडं खिळखिळी झाली बघा बाबूराव. महाराजांची कृपा होण्यासाठी बाळापूरून शेगावची वारी रोज रोज करणं आपल्याकडून शक्य होणार नाही. बरोबर आहे तुमचं. बाबूराव, हां येताना प्रवासात मी विचार करत होतो. कसला? आपण महाराजांचं दर्शन घेतलं, महाराज आपल्याशी जुजबी बोलले आणि अचानक त्यांनी बंकटलालला चिलीम आणायला सांगितले. हां, मग त्यात काय? असं म्हणतात महाराज त्रिकालज्ञानी आहेत. त्रिकालज्ञानी? त्रिकालज्ञानी म्हणजे महाराज आपल्या अंतःचक्षुनी सारं काही पाहू शकतात. कुणाच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतात. असं? हो. मला असं वाटतं की आपण महाराजांसाठी गांजा घेऊन जाणार ही इच्छा महाराजांनी ओळखली असावी. आपण गांजा न्यायला विसरलो, म्हणून आपल्याला महाराजांकरता गांजा घेऊन जाता यावा, त्याची आठवण व्हावी याकरता महाराजांनी बंकटलालला चिलीम भरून आणायला सांगितले. छे छे छे, महाराज त्रिकालज्ञानी आहेत हे सगळं ठीक आहे, पण महाराजांनी मुद्दामून बंकटलालला आपल्यासमोर चिलीम भरून आणा असं सांगितलं हे मात्र खरं नाही. आता घास असा खायचा सोडून कोणी हात असं नेतं का? महाराजांनी सरळ सरळ विचारलं असतं गांजा कुठे आहे म्हणून. नाही बाबूराव, ही संत मंडळी कोणाकडे काहीही मागत नाहीत. आपणच गांजा घेऊन जाणार असं बोललो होतो आणि त्याची आठवण करून देण्याकरता त्यांनी बंकटलालला चिलीम मागितली. असेलही, मला ह्याच्यातलं एवढं काही कळत नाही. हां, पण एक मात्र खरं की पुढच्या वेळेला शेगावला जेव्हा जाऊ तेव्हा महाराजांना गांजा घेऊन जायचं एवढं मात्र खरं. हो. बरं, बाळापुरात आपण आत्ता चालू. आता ह्या दिवाण साहेबांचं काय करायचं? आत्ता चालू आहोत, जरा विश्रांती घेऊ आणि रात्री दिवाण साहेबांना निवांतपणे भेटू. काय? हो, चला. बंकट, अरे तुला झोप येत नाही का? तू घरी जा, शांतपणे झोप, सकाळी ये. महाराज, आपण जागे असताना आम्ही कसं काय झोपू? आणि आपण झोपी गेल्यानंतरच घरी जायचं असा आजवरचा नियम मी कसा काय मोडू? आमच्या झोपेचं काही खरं नाही. ते दोघे आम्हाला झोपू देतील असं वाटत नाही. कोण दोघं महाराज? आहेत, त्यांची स्मरणशक्ती थोडी कमीच आहे, पण मनाने चांगले आहेत बिचारे. हे सगळं ठीक आहे, पण ही दोघं कोण आहेत जी तुम्हाला झोपून देणार नाही आहेत? आता रात्रभर असे प्रश्न विचारून मला भंडावून सोडणार आहेस का? शांत बस. दिवाण साहेब, दिवाण साहेब, कोण आले एवढ्या रातच्याला? आबासाहेब, बाबूराव, एवढ्या रातच्याला काय झोप बी आहे की नाही तुम्हासने? कशी येणार? का? तुम्हीच तर झोप उडवली आमची. आता मी काय केलं? तुम्ही झोपला होता तर काय पांघरून ओढायला आलो होतो काय? हे असले पानसट विनोद खूप झाले. इथे आमचे डोळे पांढरे पडायची वेळ आली आहे. असं
चुकीच्या येळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या माणसाला. बरं 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 बरं, तुमच्या दोघांचे डोळे पांढरे पडताय. एक काम करा, चांगल्या वैद्याकडे जाऊन दाखवा. नाहीतरी एक काम करा की, हा माझ्या ओळखीचा एक इंग्रजी डॉक्टर आहे, त्याच्याकडे जाऊन दाखवा. जा जा. दिवाण साहेब, थट्टा पुरे. आता आम्हाला याच्या पुढे संयम बाळगता येणार नाही. तुम्ही आम्हाला आमचे पैसे परत कधी देता ते सांगा. पैसे? कुठले पैसे? कुणी दिले पैसे? हा, तुम्ही दोघांनी पैसे दिले मला? दिवाण साहेब, हे बघा, अशी पैसे लुबाडण्याची काम दोघं पण करू नका. मेहनत करा, कष्ट करा. हा, निघा इथून. लबाडीची कामं करतायत. लपाडीची कामं आम्ही नाही, मी करतोय लबाडीची कामं. दिवाण साहेब, हे काय बरोबर होत नाही. अहो, तुमच्या अशा वागण्याने, तुमच्या अशा उपद्व्यापाने आम्ही देशोधडीला लागायचो. तुम्हाला जर आमचे संपूर्ण पैसे परत करणं जमत नसेल तर तसं सांगा. तुम्ही आम्हाला थोडे थोडे पैसे दिलेत ना तरी चालेल, आमची काही हरकत नाही. आबासाहेब, मी तुमच्याकडनं पैसे घेतले नाहीत, मग प्रश्न येतोच कुठे परत करण्याचा. अति होत आहे दिवाण साहेब, हे अति होत आहे. आम्ही तुम्हाला हे असं करू देणार नाही. तुम्हाला आमचे पैसे द्यावेच लागतील. नाही देत. दिवाण साहेब, नाही देत तुमचे पैसे. तुम्हाला काय करून घ्यायचं ते करून घ्या, मी पण बघतो. दिवाण साहेब म्हणतात मला. निघा. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. महाराज, दूध. दूध छान, ठेव ठेव. चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माथे धरो रे. खुशीत दिसताय महाराज. काल रात्रीचा तुमचा प्रवास सुखकर झालेला दिसतोय. प्रवास? आम्ही कुठला गेला प्रवास? गेला नव्हतात? आम्ही कुठे गेलो होतो? म्हणजे कोणत्या प्रवासाला गेला होतात हे सांगता येणार नाही, पण गेला होतात हे निश्चित आहे. बंकट, अरे काहीतरीच काय बोलतोस महाराज. हा बंकट तसा अज्ञानी आहे खरा, पण तरी काल रात्री तुम्ही असं म्हणाला होतात की ती दोघं तुम्हाला झोपून देणार नाहीत, त्यांच्या मागे मागे तुम्हाला करावं लागणार आहे, कसली तरी आठवण करून द्यावी लागणार आहे त्यांना. याचा अर्थ असा की तुमचा देह जरी इथे असला तरी तुम्ही इथे नव्हतात. बरोबर ओळखलं की नाही महाराज? हुशार आहेस, हुशार आहेस, हुशार आहेस बंकट, हुशार आहेस. महाराज, महाराज आम्हाला वाचवा. महाराज, महाराज आम्हाला वाचवा. महाराज आम्हाला वाचवा. महाराज, महाराज आता तर आमची खात्रीच पडली आहे. दिवाण साहेब आम्हाला आमचे पैसे देत नाहीत. जा काय करायचं ते कर असं सांगतायत महाराज. असं? हो महाराज, आमची आयुष्यभराची मिळकत पणाला लागली आहे, ती आम्हाला परत मिळवून द्या. काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. आम्हाला आमचे पैसे परत मिळवून द्या. तुम्ही तरी दिलेला शब्द, दिलेलं वचन कुठे पाहता? मनातल्या मनात एखादी गोष्ट ठरवता, ती विसरू नये म्हणून धोत्राला गाठ बांधता आणि तरी विसरता. नाही महाराज, यावेळेस आम्ही विसर पडू दिला नाही. हा गांजा, दिवाण साहेबांनी पैसे परत केले की गांजा अर्पण करायचा मानस होता आमचा, पण यावेळेस आम्ही विसर पडू दिला नाही. हा गांजा बरोबर आणला आम्ही. अरे वा, छान. महाराज, 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 महाराज हेच हेच ते दिवाण साहेब. यांनीच आमचे पैसे थकवलेत आणि आता परत देणार नाहीत म्हणून सांगतायत. काहीतरीच काय बोलता आबासाहेब? तुम्ही कधी आलात माझ्याकडे आणि तुमचे पैसे देणार नाही असं कधी मी म्हणालो? अहो, मी मुळात बाळापुरातच नव्हतो. मी वसुलीच्या कामासाठी परगावी गेलो होतो. अहो, पैसे मिळताच मी बाळापुरात परतलो आणि तुमचे पैसे देण्याकरिता तुमच्या घरी गेलो. अहो, तुमच्या घरी गेल्यावर मला असं कळलं की तुम्ही महाराजांच्या दर्शनाला शेगावी आलायत म्हणून मी थेट इथेच आलो. अहो, तुमचे पैसे देण्याकरताच इथे आलोय मी आणि तुम्ही माझ्यावरती नाहक खोटा आरोप करताय. काय? हा, पण हे कसं शक्य आहे? मग आम्ही भेटत होतो ते दिवाण कोण होते?
काही बोध होतोय का की अजूनही पाठी कोरीच? महाराज 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 आम्ही जे दिवाण साहेबांना भेटत होतो ते तुम्हीच होतात महाराज. आमचे डोळे उघडण्याकरता आपण ही लीला आम्हाला दाखवलीत महाराज. यापुढे यापुढे आम्ही आमच्या धोत्राला नाही, आमच्या हृदयालाच गाठ मारून ठेवू आणि आणि दिलेलं वचन आम्ही पाळत राहू महाराज. आम्ही आमचा शब्द कधीही मोडणार नाही महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.